नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे 19 मार्च 2026 रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याविषयी. आता या गुढीपाडव्याच्या रोजी आपल्याला कोणते कर्म करायचे आहेत, कोणते कर्म करायचे नाहीयेत आणि हा गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त कोणता, कोणत्या प्रकारे आपण गुढी उभारायची आहे, कशी उभारायची आहे, गुढीला कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, कोणकोणते मंत्र, स्तोत्र, होम, हवन, कोणकोणत्या देवतांचं पूजन करायचं आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 19 मार्च 2026 गुरुवार रोजी जो काही गुढीपाडवा येत आहे त्याचा शुभ मुहूर्त असा. सकाळी 7:45 ते 8:30 असा हा मुहूर्त असणार आहे. त्या कारणास्तव तुम्ही जे काही देवपूजा करणार आहात, गुढी उभारणार आहात आणि गुढीचं जे काही पूजन करणार आहात ते याच काळामध्ये करायचं आहे. शरीराला सुगंधित असं तेल लावून आणि अंघोळ करायची आहे. जमलंच तर उटणं लावून अंघोळ करायची आहे. या सर्व क्रिया तुम्हाला सूर्य उदय होण्याच्या अगोदर करायच्या आहेत. त्याच पद्धतीने नवीन कपडे घालायचे आहेत. कपड्यांचा रंग पिवळा, लाल, केशरी असावा. पांढरे कपडे घातले तरी सुद्धा चालतील. त्याच पद्धतीने ते कपडे कुठेही फाटलेले नसावेत, इरलेले नसावेत आणि कुठूनही त्याचे धागेदोरे दिसू नयेत. आणि जमलंच तर तुम्ही सोवळं नेसा, म्हणजेच जे काही धोतर असतं ते धोतर जर का तुम्ही नेसलं तर अतिउत्तम राहील. त्याच पद्धतीने घरामध्ये गोडाधोडाचं जेवण तयार करायचं आहे. देवांना सुद्धा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुढी उभारण्याच्या अगोदर तुमची घरातील जी काही देवपूजा आहे ती संपूर्ण करायची. देवांचा अभिषेक वगैरे पूर्ण करायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम गणपतींचं पूजन करायचं आहे. मग माता लक्ष्मी आणि ब्रह्मदेवांचं पूजन करायचं आहे. ब्रह्मदेवांची जी काही पूजा आहे ही गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते. ब्रह्मदेवांचं पूजन कसं करायचं, तर ब्रह्मदेवांची मूर्ती जर का तुमच्या जवळ असेल तर त्या मूर्तीची पूजा करा. जर का मूर्ती नसेलच तर एक सुपारी ठेवून त्या सुपारीवरती ब्रह्मदेवाय नमः आवाहयामी स्थापयामी असं म्हणून अक्षदा अर्पण करा. नाहीच तर हातामध्ये अक्षदा घ्या, ब्रह्मदेवांना प्रार्थना करा, हे श्री ब्रह्मदेव कृपा करा आणि या सुपारीमध्ये स्थानापन्न व्हा, आम्हाला तुमची पूजा करायची आहे. तदनंतर ब्रह्मदेवांना म्हणजेच त्या सुपारीला हळदी, कुंकू, अक्षत, त्याच पद्धतीने विविध प्रकारचे फुलं, पानं इत्यादी अर्पण करून नैवेद्य दाखवून आणि नमस्कार करून त्या सुपारीला विसर्जन करायचं आहे. आता त्याच पद्धतीने तुम्हाला विविध प्रकारचे स्तोत्र मंत्र यांचं पठण करायचं आहे. लक्ष्मी प्राप्ती करता तुम्ही श्रीसूक्त, सांपुटिक श्रीसूक्त, कुंजिका स्तोत्र इत्यादींचं पठण किंवा श्रवण करू शकता. दुर्गा सप्तशतीचं देखील या काळामध्ये तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम फळ तुम्हाला प्राप्त होईल. गणपती अथर्वशीर्ष, गणपती तांडव स्तोत्र, श्री गणपती संकटनाशन स्तोत्र इत्यादींचं देखील तुम्ही श्रवण किंवा पठण करू शकता. यामध्ये सर्वात उत्तम ब्रह्मस्तोत्र आहे, जे काही ब्रह्मदेवांवरती उल्लेखित आहे. ऋणमुक्ती म्हणजेच कर्जातून मुक्ती करता तुम्ही मंगलचंडिका स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करू शकता. या दिवशी होम हवनामध्ये तुम्ही पशुपतास्त्र, गणपती, लक्ष्मी माता, दुर्गा माता, श्री ब्रह्मदेव आणि भगवान शिव या 6 जणांचा जे काही होम हवन आहे किंवा यज्ञ आहे हा करू शकता. मात्र या काळामध्ये तुम्हाला शुभ मुहूर्त पाहूनच जो काही होम हवन किंवा यज्ञ आहे करायचा आहे. या काळामध्ये तुम्ही गृहप्रवेश करू शकता. मात्र वास्तू शांती सारखं मोठं कार्य करू नका. चैत्र मासाच्या सुरुवातीलाच, प्रारंभालाच जे काही वास्तुशांती किंवा नूतन कार्याची महासुरुवात आपण म्हणूया तर ती आपण करू शकत नाही. शांती कर्म मुख्यतः आपण करू शकत नाही. नूतन कार्य तुम्ही करू शकता, मात्र वास्तुशांती, नवग्रह शांती इत्यादी करू नका. यामध्ये तुम्ही नवग्रहांच्या शांती करता एखादा छोटासा होम हवन, मंत्र जप इत्यादी करू शकता. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा जो काही गुढीपाडवा आहे, या दिवशी तुम्ही तिळाचं दान, जे पांढरे तीळ आहेत अशा पांढऱ्या तिळांचं दान, पिवळ्या वस्त्राचं दान, पांढऱ्या वस्त्राचं दान, नारळ, त्याच पद्धतीने तांदूळ इत्यादींचं तुम्ही दान करा. चुकूनही या दिवशी या चुका करू नका. जसं की मदिरापान म्हणजेच दारू पिणे, मांसाहार म्हणजेच मटण किंवा चिकन इत्यादी गोष्टींचं सेवन करणे, अंड सुद्धा खाऊ शकत नाही कारण ते देखील नॉनव्हेज मध्येच येतं. त्याच पद्धतीने काळे कपडे परिधान करायचे नाहीयेत. जरी तुमचे इष्टदेव श्री काळभैरव, माता भैरवी, त्याच पद्धतीने माता कालिका असतील,
वीरभद्र असतील तरी देखील तुम्ही काळे कपडे परिधान करू नका. नूतन वर्षाची सुरुवात आहे त्या कारणास्तव. त्याच पद्धतीने घरामध्ये आरडाओरडा करू नका. फाटलेले जीर्ण झालेले वस्त्र परिधान करू नका. आरडाओरडा आणि भांडण तर त्याहून करायचं नाहीये. कर्ज घ्यायचं नाहीये, कर्ज द्यायचं नाहीये. त्याच पद्धतीने कोणाशीही जाऊन मारामारी करायची नाहीये. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत की जसं की धिंगाणा घालणे, नाचणे, खिदळणे इत्यादी वस्तू किंवा गोष्टी करायच्या नाहीत. त्याच पद्धतीने एखादी काडीच तोडली किंवा एखादी वस्तू मोडीत टाकली, भंगार विकलं, हेही करायचं नाहीये. कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर ती विकत घ्या. मात्र या दिवशी तुम्ही फुलं, पानं, त्याच पद्धतीने नवीन कपडे, नवीन वस्तू इत्यादींची खरेदी करू शकता. मात्र तुम्ही कोणतीही वस्तू विकायची नाहीये. आता जर का तुम्ही व्यावसायिक आहात, वैश्य आहात, तर अर्थातच तुमचा तो बिझनेस आहे. तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडणं भाग आहे. तर अर्थातच तुम्हाला विक्री खरेदी करायची आहे. ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांनी. इतर कोणीही बाबा मी भंगाराचे विकतो, मी ही वस्तू विकतो, ती वस्तू, चुकूनही असं करू नका. त्याचं अतिशय कठीण फळ तुम्हाला प्राप्त होईल. वज्रासारखं फळ तुम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून कोणतीही वस्तू तुम्हाला या काळामध्ये विकायची नाहीये. जीर्ण तुटलेली वस्तू फेकून द्यायची नाहीये किंवा घरातही आणायची नाहीये. या गुढीपाडवा येण्याच्या अगोदरच सर्व घरातील कचरा, घाण, भंगार झालेल्या वस्तू बाहेर घराच्या टाकून द्यायच्यात. घरामध्ये चुकूनही अस्वच्छता ठेवायची नाही. सूर्याला अर्घ्य प्रदान करायचे आहे. जास्त वेळ झोपून राहायचं नाहीये. जर का जास्त वेळ झोपून राहिलं तर तुमचं वर्ष हे झोपून असणार आहे. पाडवा 2026 चे जे काही संवत्सराचं नाव आहे ते काय, तर ते आहे पराभव नामक संवत्सर. आता हे जे काही पराभव नामक संवत्सर आहे, या संवत्सरासाठी तुम्हाला विशिष्ट संकल्प करायचा असतो. जो की मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईलच की गुढी उभारत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे संकल्प करायचा आहे. आता वळूयात की आपण गुढी कशी उभारायची आणि गुढीला काय काय अर्पण करायचं. या ठिकाणी तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला गुढी उभारायची आहे. टोकाला म्हणजे शेंड्याला तुम्हाला एक रेशमी किंवा सुती धूत वस्त्र म्हणजेच नवीन कोरे असे वस्त्र लावायचे आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्रीयन परंपरेनुसार आपण साडी किंवा एखादा पीस लावत असतो, तर तो देखील तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यावरती आता आपल्याला काही फुलं, त्याच पद्धतीने नवनवीन ज्या काही वनस्पतींचं प्रतीक म्हणून आपण लिंबाचा म्हणजेच कडुलिंबाचा पाला त्या ठिकाणी लावत असतो. शुभतेचं प्रतीक म्हणून आंब्याचा डहाळा लावतो. गोडवा यावा आणि आरोग्य मिळावं म्हणून साखरेची गाठी ही त्या ठिकाणी लावत असतो आणि आरोग्य मिळावं म्हणून कडुलिंबाचा पाला लावत असतो. लक्षात ठेवा, कडुलिंबाचा पाला लावत असताना तो कडुलिंबाचा पाला हा नवीन असावा, जो की आत्ताच मोहर फुटलेला आहे असा. आणि जो काही आंब्याचा डहाळा लावाल तो देखील तसाच शेंड्यातला पाला की जो कवळा आहे आणि आता नवीनच तो पाला फुटलेला आहे, असाच पाला तो गुढीला लावायचा आहे. त्यावरती एक कलश असा पालथा करून लावायचा आहे. आता काही लोक म्हणतात की पालथा कलश हा काही ठिकाणी अशुभतेचं प्रतीक म्हणून बघितला जातो. मात्र असं नाहीये. तो जो काही कलश आहे तो त्या सर्वावरती वर्चस्व म्हणून आपण लावत असतो. त्या वरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. जे काही स्वस्तिक काढत आहात त्यावेळेला ते स्वस्तिक कुंकुवाचं काढायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हळदी देखील लावायची आहे. आता ही जी काही गुढी आहे ही आपल्याला आपल्या दाराच्या उजव्या बाजूला पूर्व दिशेला लावायची आहे. पूर्वाभिमुख करून लावायची आहे. आणि या गुढीला हळदी, कुंकू, त्याच पद्धतीने अक्षदा, आरती इत्यादी सर्वांनी पूजन करून आणि संपूर्णपणे तुमचं सर्व काही पूजा संपन्न करायची आहे. गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीची पूजा करत असताना ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने तिची पूजा करायची. गुढये नमः, गुढी नमः हे म्हणायचं नाहीये. तर त्याचं नाव आहे ब्रह्मध्वज. ब्रह्मदेवांनी ज्या वेळेला या ब्रह्मांडाचं, या सृष्टीचं निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी स्वतःचं प्रतीक म्हणून ही गुढी उभारली होती. आता ही जी काही गुढी आहे ही उभारत असताना म्हणूनच आपण याला काय म्हणतो, ब्रह्मध्वज.
म्हणूनच आपण आता या गुढीला ज्यावेळेला पूजन करतोय आपण या गुढीचं, त्यावेळेला आपण याला म्हणणार आहे ब्रह्मध्वज, आणि ब्रह्मध्वज म्हणूनच हिचं पूजन करणार आहात. आता हे पूजन करण्या अगोदर गणेश पूजन, ब्रह्मपूजन आणि कलश पूजन, दीप पूजन इत्यादी करून घ्यायचं आहे. मग गुढीचं पूजन सुरू करायचं आहे. इत्यादी सर्व झाल्यानंतर ज्या वेळेला सूर्यास्त होत आहे त्याच्या पूर्वीच आपल्याला जी काही गुढी आहे ती मान सन्मानाने उतरवून घ्यायची आहे. गुढीला अर्पण केलेल्या सर्व वस्तू नदी, तलाव किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. तो जो काही लिंबाचा पाला आहे त्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी जे काही गाठी आपण त्या ठिकाणी लावली होती ती गाठी ठेचून आणि त्याचा एक छोटासा ठेचा आपण म्हणूया की तो ठेचा तयार करायचा आहे लिंबाच्या पानाचा, आणि तो सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. याने असं मानलं जातं की आरोग्याची प्राप्ती होते, वर्षभर जास्त मोठा आजार आपल्याला ग्रासत नाही. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. तुम्हा सर्वांना कर्मकांड दर्शनच्या टीम कडून व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कर्मकांड दर्शनच्या टीम कडून गुढीपाडव्याच्या अनंत कोटी शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सौख्यकारी व आनंदकारी जाओ हीच ईश्वराचरणी प्रार्थना. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. हरिओम.